शालार तायडी घोटाळ्यामुळे 15हून अधिक अधिकारी अडचणीत आले आहेत। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामध्ये खुद्द शिक्षण मंत्री दादा भुसेही अडचणीत आले आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शालार तायडी घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे। या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी भुसे यांना आठवड्याची मुदत दिली आहे। यावरून आता राजकारण तापले आहे। महाराष्ट्रातील आणि राज्याच्या शिक्षण क्षेत्रात शालार तायडी घोटाळ्याने खळबळ उडवून दिली आहे। यामध्ये 160 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे। याबाबत विरोधकांनी सरकारवर थेट आरोप केला आहे। अशातच या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी सत्ताधारी भाजपच्या जळगाव येथील मोठे राजकीय प्रस्थ संजय गरुड याला अटक करण्यात आली आहे। यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याला मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे। भाजप नेता आणि शेंदुर्णी जळगाव येथील संजय गरुड याला 15 शाळा आहेत। या सर्व शाळांचा तो संचालक असून त्यात बनावट नियुक्त्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे। संजय गरुड यांना सोलापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।